जुने कपडे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ह्या जुन्या कपड्यांचं करायचं काय, चला आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूपच सुंदरशी नवीन आयडिया जी तुम्हाला ह्या कपड्यांचा यूज पण करता येईल आणि तुमच्या मेमरीज ज्या आहेत त्या पण तुम्हाला ठेवता येतील। 365 डेज मध्ये डेची जी सीरीज आहे यातला माझा 7th एपिसोड आहे डिक्लटर, ऑर्गनाइज, क्लीन अँड DIY सीरीजचा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। खूपदा काय होतं की लहान मुलांचे जे कपडे असतात ते त्यांना छोटे होतात किंवा त्यांचा मेक चेंज होऊन जातो। या चक्करमध्ये ते कपडे जे आहेत ते कलेक्ट होतात। कधी-कधी आपल्याला त्यांची मेमरी सांभाळून ठेवायची असते। असेच मी माझ्या मुलांचे काही टी-शर्ट्स इथे वापरलेले आहेत। तर खूपच सुंदर एक असं वॉल डेकोर याच्यापासून बनतं। जसा की तो पिंक शर्ट होता तो माझ्या मुलीचा आहे आणि तिचा तो फेवरेट शर्ट होता, त्यामुळे तो आम्ही ठेवून घेतला। असे छोटे छोटे होल झाल्यामुळे हे कपडे पण मला कोणाला देता येत नाही, तर जनरली मी कपडे जे आहेत ते गरजू लोकांना देऊन टाकते। आणि काही वेळेस काय होतं की आपल्याला मेमरीज ठेवायचे आहेत की हा ड्रेस माझ्या बाळाचा आहे, मग आपल्याला ठेवायचा आहे तो। मग असं करता करता आपण बरेचसे कपडे जे आहेत ते कलेक्ट करून घेतो। इथे माझ्याकडे असेच सगळे कपडे जे आहेत ते गोळा झालेत आणि काहींची प्रिंट छान आहे। जसं पोल्का डॉट मला खूप छान वाटला म्हणून मी ही पण पॅन्ट ठेवून घेतलेली आहे। लाइनिंग वाले, स्ट्रिप्स वाले ड्रेसेस, तर ह्यासाठी हे सगळे ड्रेस मी सिलेक्ट करून घेतलेले आहेत। असे तुम्ही ज्यांच्या प्रिंट छान आहे, तुम्हाला छान वाटतात आणि जे ड्युरेबल असतील असे कपडे निवडून घ्या। आणि त्याच्यानंतर लागणारा आहे कार्डबोर्डचे तुकडे। इथे मी केकचा जो बेस असतो ते सांभाळून ठेवले होते चौकोनी आकाराचे, तर तुम्ही कोणत्याही शेप मध्ये घेऊ शकतात। आणि हे जे केकचे बेस नसतील तर तुम्ही एखादा थिक असा कार्डबोर्ड किंवा पुठ्ठा पण वापरू शकतात। त्यानंतर आपल्याला ह्या जे बेस आहे त्याला हे जो शर्ट आहे त्याच्या आकारात कापून व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। आधी मी ज्या ड्रेस आहे त्याच्या अकॉर्डिंग हे सगळे ठेवून आणि मग नंतर व्यवस्थित कट करून घेणार आहे। कारण काहींची प्रिंट मोठी आहे, काही लांब आकाराचे, काही चौकोनी आहेत, तर मग ते व्यवस्थित प्रत्येक जे बेस आहे त्यावर बसला पाहिजे अशा पद्धतीने मी व्यवस्थित ठेवून घेतला। आणि मग नंतर आपण त्याला जी प्रिंट आहे किंवा जो पिक्चर्स आहेत ते तुम्ही कट करून घेऊ शकता। जसं हा लांब पुठ्ठा आहे तर यासाठी मी वापरलेला आहे हा पिंक कलरचा शर्ट जो पूर्णपणे कव्हर करतो आणि मग नंतर आपल्याला चिपकवायला इझी जातं। अशा पद्धतीने तुम्ही हे जे आहेत ते कपडे मोजून आणि कापून घ्या आणि मग नंतर त्याला आपण फेविकॉलने व्यवस्थित प्रमाणे चिपकवून टाकू। जसं आपण आपलं घर डिक्लटर करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या मनालाही साफ केलं पाहिजे, डिक्लटर केलं पाहिजे। तर मनाला साफ करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे की तुम्ही जे काम करताय ते माइंडफुल पद्धतीने करा। म्हणजे जे काम तुम्ही करताय त्याच कामामध्ये तुम्ही तुमचा 100% द्या। याच्याने काय होईल, तुमच्या मनात येणारे जे एक्स्ट्राचे विचार आहेत ते कमी होतील आणि तुमच्या कामाचा फोकस वाढतो। आणि फोकस वाढल्यानंतर ते काम जे आहे ते 100% चांगल्या पद्धतीने होतं। रादर दॅन आपण मल्टीटास्किंग केल्याने काय होतं, मल्टीटास्किंग केलं की आपण खूप सारे कामं एकाच वेळेस करायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला ते लेबलही छान वाटतं की अरे हो मी मल्टीटास्किंग करते। पण ॲक्च्युली जर मल्टीटास्किंग आपण करतो तर त्यावेळेस आपलं खूप जास्त घाई गडबड होते आणि कोणत्या तरी एका कामामध्ये आपली चुकी होतेच होते। म्हणून मग ती मल्टीटास्किंग न करता 1 बाय 1 कामं सिलेक्ट करा, त्यावरच पूर्ण फोकस करा आणि 100% ते काम झालं की मग दुसऱ्या कामावर फोकस करा। याच्याने काय होतं, कामाची क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होते, फोकस इम्प्रूव्ह होतं आणि मेन म्हणजे कामं जे आहेत ते पटापट होतात। त्याचबरोबर आपलं माइंड जे आहे ते माइंडफुल राहून आपलं काम जे आहे ते पटापट कंप्लीट करतं। आणि जे मनात येणारे आपले थॉट्स आहेत त्यांना आपण मॅनेज केलं पाहिजे। आपल्या मनात खूप सारे वेगवेगळे विचार येतात, तर ते विचार जे आहेत ते आपल्याला कंट्रोल करता आले पाहिजे। म्हणजे आपलं माइंड जे आहे ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने माइंडने गाईड करायच्या ऐवजी आपण आपल्या ब्रेनने ते गाईड केलं पाहिजे की नाही, हा जो थॉट्स आहे उगाचच आपण कोणत्याही वेगवेगळ्या गोष्टींवर विचार करतो आणि ज्या अननेसेसरी आहेत त्यामध्ये आपण खूप जास्त गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवतो। तर असं न करता
मागच्या होऊन गेलेल्या भूतकाळातल्या गोष्टी किंवा ज्या होणार आहेत त्या गोष्टींबद्दल खूप जास्त विचार न करता जे ॲट प्रेझेंट आहे, जे ह्या मुवमेंटला आपण जे काम करतोय, जे काही गोष्टी आपण करत आहेत तेच आपण 100% केलं तर आपल्या मनाचा स्ट्रेस कमी होतो आणि आपल्याला येणारे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होऊन आपला स्ट्रेस रिलीज होतो, त्यातल्या त्यात आपल्या कामाचा फोकस वाढतो. बॅक टू आपलं DIY किंवा ह्या ज्या गोष्टी तुम्ही कराल तर यामुळे आपला स्ट्रेस कमी व्हायला नक्कीच मदत होते. आपलं घर जे आहे ते डिक्लटर होतं आणि मी नेहमी म्हणते की DIY जे आहे ते माझ्यासाठी ॲज अ थेरपी म्हणून काम करतं. कारण ज्यावेळेस मला असं खूप जास्त स्ट्रेस वाटतो त्यावेळेस आपण हे कामं करायला घ्यायचे, जेणेकरून आपला दिवसातला थोडासा तरी वेळ जो आहे तो स्ट्रेस फ्री होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच निगेटिव्हिटी म्हणा किंवा बरेचदा आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते, त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआपच रिलीज होतात. तर लाईफ म्हटलं म्हणजे या सगळ्या गोष्टी येतीलच, आपण त्याच्यासाठी प्रिपेअर राहिलंच पाहिजे. पण तरीसुद्धा खूप जास्त विचार करून फायदा नाही, मग त्यावर सोल्युशन शोधलं पाहिजे. रादर दॅन आपण त्याच विचारामध्ये गुंतण्यापेक्षा आपण आपल्या मनाला फ्री करा, ज्याने तुमच्या मनाचा स्ट्रेस कमी होईल आणि गोष्टी ज्या आहेत त्या आपोआपच ठीक होतील. बॅक टू DIY अशा पद्धतीने मी व्यवस्थित फेविकॉलने चिपकून घेतलेला आहे. फेविकॉल नसेल तर तुम्ही ग्लू गनचा पण वापर करू शकता किंवा अजून दुसऱ्या गोष्टी असतील त्या आपण लावून, पण फेविकॉलने बऱ्यापैकी व्यवस्थित चिटकतात, तर फेविकॉलचा यूज करा जे जनरली अवेलेबल आहे. आणि मग त्याच्या कडा ज्या आहेत त्या पाठीमागच्या त्या व्यवस्थित अशा फोल्ड करून घ्या व्यवस्थित. आणि ज्यावेळेस तुम्ही हे कपडे वापरायला घेणार त्याच्या आधी नक्कीच त्यांना एकदा तरी धुवून आणि प्रेस करून वापरा, म्हणजे ह्या सगळ्या चुरगट्या आहेत त्या निघून जातात आणि एक क्लीन आणि व्यवस्थित लुक जो आहे तो आपल्या DIYला येतो. नेहमी कोणती गोष्ट करताना त्याची प्री-रिक्विस्ट जी आहे ती आधी केली तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम व्यवस्थित प्रकारे लुक आपल्याला देतात. हे बघा, हे एक्सेस जे आहे ते सगळं मी कापून घेतलेलं आहे आणि नंतर मग मी त्याच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने फोल्ड केल्या आहेत. अशा पद्धतीने खूप इझी प्रोसेस आहे. तुमच्या घरात छोटे मुलं असतील तर तुम्ही उन्हाळ्याचा प्रोजेक्ट म्हणून पण हे काम करू शकतात. याच्याने दोन गोष्टी होतील, पोरं पण अटकतील आणि त्यांना काहीतरी नवीन जे आहे ते शिकायला वाव मिळेल. ह्या पद्धतीने सगळे आता रेडी झालेत आणि तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याला हँग करू शकतात, त्या पद्धतीने तुम्ही त्याची प्लेसमेंट करू शकतात. ज्यावेळेस मी भिंतीला लावले त्यावेळेसचा व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला आहे, त्यामुळे मी ते पूर्णपणे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. इथे 2 साइड टेप जे आहे तो मी चिपकवलेला आहे आणि अशा पद्धतीने बघा हा पहिला जो आहे तो वॉल डेकोर जो आहे तो मी इथे लावलेला आहे आणि ज्या पद्धतीने तुम्हाला टेबलवरचा जो दाखवला अगदी त्याच पद्धतीने मी इथे लावलेला आहे. हे बघा, इतकं सुंदर असं लुक आपल्या घराला येतं आणि हे मी माझ्या मुलांच्या बेडरूमसाठी बनवलेलं आहे. तर त्यांचेच टी-शर्ट वापरून त्यांच्याच बेडमध्ये त्यांच्याच मेमरीज ज्या आहे त्या आपण रिकॉल करू शकतो. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलवर ऑलरेडी क्लिनिंग, डिक्लटरिंग, DIY चे भरपूर सारे व्हिडिओज आहेत, ते पण तुम्ही चेक करू शकतात. तुमचा अभिप्राय, तुमचे मतं नक्की कळवा आणि माझ्या ही जी 365 डेजची सिरीज आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा. चॅनल आवडला असेल, कंटेंट आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.